सन्माननीय विचारपीठ आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे प्राचार्य राजूरकर साहेब आणि समारोपीय पाहुणे म्हणून आपल्या संस्थेमध्ये आलेले विचारपीठावर आसनस्थ आमचे अगदी जवळचे परिचित असलेले ओंकार ठाकरे साहेब, नायब तहसीलदार चंद्रपूर, असिस्टंट RTO निखिल गायकवाड साहेब, कार्यक्रम अधिकारी श्रीरामे सर, उपकार्यक्रम अधिकारी नाडमवाड सर, श्री टोंगे सर, शाहू सर आणि या सभागृहात म्हणण्यापेक्षा या मांडवात उपस्थित असलेले सर्व स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी मित्रांनो, खरं म्हणजे 7 दिवसाचा कॅम्प आपल्या संस्थेमध्ये अगदी चांगल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न केला. सगळं श्रेय तुम्हाला. आणि त्यापूर्वीचा कॅम्प आपण वढ्याला घेतला 8 दिवसाचा. या सगळ्या कॅम्पमध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं असेल की स्वच्छता अभियान, मेंटेनन्स आणि प्रबोधन हे 3 टप्पे महत्त्वाचे जे आहेत ते आपण राबवलेले आहेत. प्रबोधनाचे कार्यक्रम पहिल्या दिवसापासूनच राबवण्यात आलेले आहेत, कारण आपले सगळे विद्यार्थी खेड्यातले, जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावातून आलेले विद्यार्थी या संस्थेमध्ये, जिल्हास्तरीय संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतात. त्यांच्यामध्ये सामाजिक जागृती झाली पाहिजे. ती म्हणजे मोबाईलविषयी असो, व्यसनांविषयी असो, कायदेविषयक असो, अशा महत्त्वपूर्ण विषयांवरती तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी लाभ घेतला आहे. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या संस्थेमध्ये 1 वर्षीय 2 वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला समाजात जाऊन काम करायचं आहे, स्वरोजगार करायचा आहे किंवा एखादा नोकरीसुद्धा करायची आहे. एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जो व्यक्ती सातत्याने आपल्या कामात राहतो, कौशल्य प्राप्त करत असतो, नवे तंत्रज्ञान शिकत असतो, त्याची प्रगती होत असते. वड्याला एक विद्यार्थी होता, राजूरकर साहेब, त्याचं नाव आहे साहिल बुलबुले. तो आमच्या केनेसरचा विद्यार्थी आहे. त्यांनी पहिले वेल्डर आमच्या ITI केला, नंतर त्यांनी कार्पेंटर ट्रेड केला, बेसन ट्रेड केला. तो वड्याला असताना त्याला जे कुठलं आम्ही काम सांगायचं, त्यांनी शाळेच्या पायऱ्या बनवून दिल्या, घसरपट्टी करून दिली, वेल्डिंगचे कामं करून दिले, वेल्डिंगचं गेट करून दिलं, स्वच्छता अभियान केलं. सांगतपर्यंत वेळ होता, तो प्रत्येक काम आवडीनं करायचं वड्याला. आणि झालं असं की त्याला वाटलं की आपण खूप काही शिकायला मिळत आहे. रात्रभर त्यांनी लुगडं लावलं, छान डान्स केला, प्रबोधनाचा कार्यक्रम सादर केला. त्याला कुठून ती कन्सेप्ट आणली माहीत नाही, मला ती कन्सेप्ट आवडली. व्यसनमुक्तीची ती कन्सेप्ट होती. त्याने 3-4 आपले विद्यार्थीच बसवले, एक हार्मोनियम वादक, एक तबला वादक. आणि त्या पोरांचा कार्यक्रम मला आवडला. मला ते राका नावाचं गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, त्यांनी त्याच्या एका गुरुदेव सेवामध्ये लोकांनी फोन केला, सर म्हणे एखादं आहे का म्हणे प्रबोधनाचा संच तुमच्या जिल्ह्यामध्ये. मला आहे, माझे विद्यार्थी 5 जण विद्यार्थी आहे म्हटलं आमचे NSSचे. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये दिले, 5,000, आणि त्यांना बोलावून घेतलं तिथे. आणि या 5ही पोरांचा कार्यक्रम त्या राक्याला झाला. उद्यम करणारा, प्रबोधन करणारा, आणि त्या मुलाचं आता बिहारमध्ये सिलेक्शन झालं. तोच विद्यार्थी आहे. सांगायचा अर्थ आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, जे काम म्हणून तुम्हाला जे शिकायला मिळते ते आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण खूप वेळ असा वाया घालवतो मोबाईलवरती किंवा वेळ वेस्ट करतो. त्याच्यामुळे होतं कसं, आपला वेळ वाया घालवणे म्हणजे आपला स्वतःचा कचरा करून घेणे आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कचरा करून घ्यायचा नसेल, या संस्थेत खूप काही शिकायला मिळणारसारखं आहे, मिळते तुम्हाला. कारण छोटासा कारखाना आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, वेल्डर आहे, ग्राइंडर आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, IT आहे, अनेक ट्रेड आहेत. तुम्हाला त्या ट्रेडचं ज्ञान तुम्हाला इथे संस्थेमध्ये असताना घेता येते. त्या ज्ञानाचा फायदा पुढच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून याचा तुम्ही फायदा नक्की घेतला पाहिजे. ते साहिलचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतंय. तो मुलगा तेव्हाच म्हटलं वड्याला, साहिल तुझं 2-3 वर्षात सिलेक्शन होईल, एकाच वर्षात त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे हे उदाहरण आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून वेळ वाया घालवू नका, खूप काही शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे. पूर्वीचा काळ असा होता मित्रांनो, गावामध्ये वाडे खात्री काम करणारे लोक होते, पारंपरिक व्यवसाय करणारे लोक होते. त्याचे मुलं ते शिक्षण घ्यायचे, ते पुढे चालवायचे. पण अलीकडे ते काम आता बंद पडलं आहे
अनेक लोक नवीन नवीन स्वयंरोजगारच्या माध्यमातून पुढे येत आहे आणि म्हणून आपल्याला कौशल्य प्राप्त करून स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतो आपण. तितकंच नव्हे तर एक चांगली नोकरी सुद्धा मिळवू शकतो. ही क्षमता, ही ऊर्जा तुमच्यामध्ये यावी याकरता हे शिबिर आहे. हम नहीं अपने लिए हमको सभी से गर्ज है. जसं हे 3 शहीद आपल्या देशासाठी समर्पित झाले म्हणून स्वातंत्र्याचं सूर्य आपण पाहू शकत आहोत. म्हणून आपण व्यक्ती म्हणून समाजाकरता काय देणं लागते, आपल्या ज्ञानाचा, प्रशिक्षणाचा, आपल्या व्यवसाय ज्ञानाचा, या ज्ञान परंपरेचा फायदा समाजाला कसा करता येतो ते शिकण्यासाठी हे शिबिर आहे. आणि म्हणून नॉट मी बट यू हे आपण इथून शिकलेलो आहोत. या सगळ्या 7 दिवसीय शिबिरामध्ये आपले सर्व विद्यार्थी खूप त्यांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवलं. छान नृत्य, थोडंफार काल आम्ही मेंटेनन्सचं काम केलं, स्वच्छतेचं काम केलं. हा पूर्ण परिसर स्वच्छ केला आणि पूर्ण एरिया स्वच्छ केल्यानंतर हे हिरवंगार वातावरण, जे व्हिडिओ आम्ही काढलेत अतिशय चांगलं. खरं म्हणजे ठाकरे साहेब तुम्हाला सांगतो, आपल्या शहरातली सर्वात हिरवीगार संस्था कुठली असेल तर एक आमची ITI आहे सर. आणि हे सर्व जे झाडं लावले आहे ना, हे सगळे आमच्या विद्यार्थ्यांनी लावलेले आहे. गेल्या 50 वर्षात जे विद्यार्थी याच्यात होऊन गेले ते मुलं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आहे, WCL मध्ये आहे, फॅक्टऱ्यांमध्ये आहे, काही मॅनेजर झाले, काही फोरमन झालेत. असे ते मुलं त्या वर्कर म्हणून लागलेत. तर त्या मुलांनी लावलेले झाडं आहेत आणि या झाडांच्या सावलीमध्ये आज आपला सुंदर हा कार्यक्रम होतो आहे. आणि म्हणून कोणीतरी ते करून जाते, त्याचा लाभ पुढच्या पिढीसाठी मिळत असतो. याच्याकरता राष्ट्रीय सेवा योजना पहिले पंतप्रधान पंडित नेहरूजींच्या मार्गदर्शनामध्ये 1969 मध्ये ती सुरू झाली. पूज्य महात्मा गांधीच्या 100 जयंतीच्या निमित्ताने 4थी पंचवार्षिक योजनेमध्ये स्पेशल फंड वेगळा करण्यात आला आणि युवकांच्या ऊर्जेचा उपयोग देशासाठी कसा करता येईल हा विचार पंडितजींनी मांडला. आणि तो पुढे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि वेगवेगळ्या स्टेटच्या मुख्यमंत्र्यांनी आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा विचार उचलून धरला. प्रथमतः विद्यापीठामध्ये सुरू झालं 1969 पासून आणि 2003 पासून आपल्या डिपार्टमेंटला सुरू झालं. आणि ज्या NSSचा कॅम्प आम्ही 2004 मध्ये घेतलेला होता, मोरवेला सुद्धा अनेक गावांमध्ये कॅम्प झालेत. आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून स्वच्छतेचे कामं तर केलेच सर, परंतु गावामधलं जे मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, प्लंबिंगचं मेंटेनन्स, वायरिंगचं, वेल्डिंगचं मेंटेनन्स, कार्पेंट्रीचं मेंटेनन्स, त्यामुळे गावाच्या लोकांना आवडणारा हा NSSचा प्रोग्राम आहे.